नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी प्रलय पाटील तुमचं स्वागत करतोय। आज आम्ही आलो अलिबागला। अरे काम आवाज न आज आम्ही आलो अलिबागला आपल्या गावी। तर आपल्या गावची पालखी आहे शंकर भगवानची। तर आम्ही पालखीसाठी गावी आलोय। तर गावी मोस्टली आमच्या घरी कोण राहत नाही, तर त्याच्यामुळे इथे खूप धूळ वगैरे साचलेली आहे। तर आम्ही आता एक दिवस आधीच आलो आहे, उद्या पालखी आहे। तर आज इथं आलो आहे आणि आम्ही आता साफसफाई करतोय। बिट्टू पण तिकडं टाळ्याची चावी हरवली म्हणून टाळा कापतोय। हे आमचं घर आत्ताच खोललं आहे आम्ही। जरा साफसफाई करतो। तर तुम्हाला जरा काय काय साफ करायचं, आम्हाला पूर्ण झाडू मारायची आहे। वरती पण प्लास्टिक लावलेलं, पावसाळ्याचं प्लास्टिक लावलेलं आहे ना, ते काढायचं आहे। तर हे सगळं काढतो। हे जाम हे झालेलं आहे, धूळ बघा किती झालेली आहे। तर आता हे सगळं आम्ही साफ करतो। दोघंजण त्यासाठीच आलो आहे। तर आता लागतो धंद्याला आणि काम करून मग भेटूया। पालखीचं पण तुम्हाला पूर्ण प्रॉपर मी दाखवायचा प्रयत्न करेन। उद्या लवकर 8 वाजल्यापासून पालखी चालू होईल। ते रात्री सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत, म्हणजे प्रॉपर 24 तास पालखी चालणार आहे। आणि गावात आमच्या काय काय होतं, आता गाव कसं सजवतील ते सगळं दाखवतो तुम्हाला। चला मग सोबतच राहा। आम्ही वरती आलो आहे फर्स्ट फ्लोअरला। त्याची चावी हरवली। आता बिट्टू टाळा कापतोय। धंदा मजबूत लागलाय। जाम कचरा झाला बघा पाठीमागं पण। आम्ही आता सगळं साफ करत आपलं पाठीमागं व्ह्यू। आता वरती पण जायचं टेरेसवर। हे असे प्लॅस्टिक बांधलेत ना, ते काढायचं सगळं। एकदम विचित्र वाटतात आणि उन्हामुळे ते खराब होतील ना, म्हणून ते काढून टाकायचं। मग काय बोलता बाकी, मजेत आहेत ना सगळे? चला भेटूया। बाकी ना बघू शकता घाम निघला आमचा, तरी अजून टाळा नाही तुटला। कधी टाळा तुटल काय माहिती। आला संपतच नाही तो एवढूसा राहिलाय त्याच्यावर भेंडी त्यांनी एकटाच घालवला आमचा। पूर्ण घामाघूम झालो, टाळ्यावरच पूर्ण एनर्जी वेस्ट झाले। फायनली कापला तुटला यो ज्याला याच्या। एक तास घालवला आम्ही। 12 वाजल्यापासून लागले, आता 1:30 वाजलेत। सरळ होते का ती कडी? नाही, आता कडी पण वाकलंय। ज्याने पण चाव्या हरवल्या असतील ना, आयला त्याच्या। फायनली आम्ही एंट्री मारली वरच्या रूममध्ये। वरती तर बाबा किती 6-7 महिने झाले चाव्या हरवल्यात, टाळा खोललाच नव्हता। आमचा वरतून गॅलरीमध्ये आमचा गाव, हा देऊळ आहे गावाचा। चला हे चल बिट्टू, हे आमचा खुपिया रस्ता आहे बाय। हे बा टेरेसवर जायचा तर खाली दाब आणि वरती घेच। फायनली आम्ही टेरेसवर पोचलो। की इथं अलिबागला वादळ आलं ना, तेव्हापासून वाटत लागले बा, पत्रे वित्रे सगळे गंजलेत। ते प्लॅस्टिक बिस्टिक काढतो आणि झुलतो। प्लॅस्टिक तसा अर्धावर तुटलं आहे, खाली सांडलं आहे बघ।
सगळी कौलारू घर मस्त ना. फायनली या साईडचा प्लॅस्टिक काढला आम्ही, तो पूर्ण कौलांवर पडलेला. तो या साईडचा पण काढतोय बिट्टू, पूर्ण माखलो आम्ही. नवीन टी शर्ट घेतली, टी शर्टची हा जाऊ दे खाली. हा कापतो काप नाही तर सोड. तर आपला अलिबागचा हा परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, आपल्या घराच्या पाठचा सुंदर असा. आणि हा या साईडला आपला गाव आहे पूर्ण. आणि हा आमचा गावकीचा देऊळ आहे. गाव किती भारी आहे, एकदम ओल्ड इज गोल्ड. मस्त आहे ना. आणि हा आपला बाकीचा गाव म्हणजे आमची मधली वाली आहे, खालची वाली त्या साईडला आहे. इथं देऊळ आहे शंकराचा. आणि वरची वाली वेगळी आहे, इथून वरची वाली चालू होते त्या झाडांच्या पाठीमागं. तर जाम मोठा गाव आहे. आमचे गावचे रस्ते बघा किती साफसुथरे आणि क्लीन आहेत. तरी आम्ही तर रात्री आलो, आम्ही 12 वाजता निघलो रात्री. आम्हाला काल ऑर्डर होती, ती ऑर्डर वाजवली आणि मी निघलो. तर बाकीचे आम्हाला या गावात, आमच्या गावातच ऑर्डर पण आहे बँडची. आपलाच बँड आहे अष्टविनायक म्युझिकल ग्रुप, आम्ही शिरवणेकर. तर ती पण मी बँडचे पोरांची पण व्हिडिओ काढणार आहे. ती पोरं आता उद्या परवा येतील, उद्या म्हणजे उद्याच येतील. आज रात्री पण निघतील 8 वाजेपर्यंत अर्धी पोरं. बाकीची पोरं स्वतः बाईकने येणार आहेत. तर आम्ही रात्री किती 2:30 वाजता पोचलो इथे. फुल लेट झाला होता, मग दमलोलो. तर फक्त हॉल साफ केला आणि तिथं गाद्या टाकल्या आणि झोपून गेलो. तर आता तो फक्त मला ब्लॉग काढताना तो एकटा काम करतोय. तो चल खाली घेऊन जाऊ. अरे रस्सीच भान नाही तेव्हा आम्ही रस्सी भेटले आम्हाला फास घ्यायला कल्पशाखाला. मानेला पण आहे काय बोलला हड्डू. चालेल चालेल, आम्ही अजून कामं निपटवतो. नंतर एकदाच झाडू मारायला घेतो वरतून खालपर्यंत. हे बघा इथं धूल बघा इथे. पप्पा होते तेव्हा सगळं इथं साफसफाई मस्त होती. पप्पा यायचे 10-15 दिवसांनी. पप्पा गेल्यापासून इथं जास्त कोण नाही, मला पण टाईम नाही भेटत. त्याच्यामुळे इथं जास्त करून धूल वगैरे असते. आणि मम्मीची पण इच्छा नसते इथे यायची आता पहिल्यासारखी. त्याच्यामुळे आता पालखीला पण मम्मी नाही येणार आहे. मी आणि बिट्टू आलो आहे. मानसी आली तर येईल, नाही तर आपली बँडची पोरं तर येणारच आहेत. तर बघूया काय मजा करायला भेटते अजून दाखवायचा प्रयत्न करतो. आज आपण सगळी कामं झाली तर जाऊया बीच वगैरे फिरूया. ते मस्त बघा नारळाची झाडं बिडं पण आहेत. अलिबागमध्ये भारीच. चला मग पुढचा दाखवतो तुम्हाला काय अजून काम करणार आहे आम्ही. बघा दमलेला माणूस. हे बघा आमच्या घरात भेटलं एक खुफिया रूम. त्या खुफिया रूम मध्ये काय आहे शपथ, शपथ कसला भारी आहे. डेंजर वाटतंय तर माणूस झोपू शकतो रे. हा बिट्टू कोणाच्या मर्डर करून आलो लपायला भारी जागा आहे. ही लागणार आहे आपल्याला पायरी. चल करबत आतमध्येच होती ना, कसा तोडणार मग. त्याला काय आतमध्ये जायचं. हे बघ हातोडी बघ बिट्टू. आता सगळा सामान भेटतोय आम्हाला. हातोडी बितोडी. हां आमचं आता झाडू खराब झालं आहे. झाडू घ्यायला चाललो आता नाक्यावर.
फायनली आपण झाडू घेतला इथून. आता जाऊया परत घराजवळ. आता आमच्या वाबेन आता बघू शकता. फायनली आम्ही झाडू आणलेलं आहे. बिट्टू ते झाडूची अनबॉक्सिंग कर. दातानी कोण तुझे दात आहेत ना. ते जाऊन त्यात कचरा असेल बहुतेक. हॅलो असा नाही असं. बिट्टू बघा कशी साफसफाई चालू आहे बिट्टूची. आता चाललोय खाली. शपथ लागला डोक्याला. ही पाठीमागचं झाडं ती काढायची आहेत. आता ती काढून घेतो. त्याला काहीतरी डोका लावायला लागेल. चला जाऊया खाली. खतरनाक ऊन आहे. आई शपथ तापलं उन्हात. सूर्य बघ कसला हे झालाय. बिट्टू रास गरम झाला रे. दमलो रास. तर या गवत काही खपन आहे. बिट्टू तोडतोय मी खेचतोय. बिट्टू माझी पण अशी व्हिडिओ काढ मध्येच. म्हणजे सगळ्यांना वाटेल तूच एकटा काम करतोय. आमची होली चालली. एवढी कचरा निघली बघा बाहेर. अजून खालची रूम तर साफ करायचीच आहे. अजून तर केलीच नाही बघा. पाठच्या गार्डनची जेवढी कचरा. बिट्टू होली पेटवलीस. फुटतात काय काय भेंडी. जायला जाम बेकार जमलो. आता एक डील पण झाली आमची. मस्त पैसे पण भेटले 1000 रुपये. आता रात्री बसली. चला आम्ही आग विझवतो आणि नंतर भेटतो. ब्लॉकर प्रलय. एक गाडी बाद पहिली नसतात. खडा सगळा बाहेर. अर्ध्या रूम मध्ये बाद झालेला आहे. अजून किचन बाकी आहे. बेडरूमचा मी आता सध्या केलेला आहे. खरंच जाम दमले बाबा. मम्मी कशी करत असेल काय माहिती. सांग लव यू मम्मी. आता आमची मी फ्रेश झालो. झाले आमची साफसफाई पूर्ण. हे बघा हे तुम्ही बघू शकता. हा लॉन वगैरे पाठीमागचा आम्ही साफ केला आहे. बऱ्यापैकी जरा साफ झालेला आहे. म्हणजे ते एकदमच झाडी होती तर त्याच्यात काय बसायचा हे झाला असता. शॉर्ट झाला असता. म्हणजे काय जनावर विनावर बसला असता. आपली पोरं काय माहिती ना अतरंगी आहेत. त्याला कुठं पण जातात आणि काय झाला बिला पालखी महागात पडायची. तसंच ना आम्ही बघा. हा बिट्टू पण गेला आंघोळीला. आता हा पॅसेज ठेवला तसंच. कारण की कसं वापसचं सारखं घाण होलं तर पाणी पण भरायचं आहे. बघा हा हॉल पण क्लिअर झालेला आहे. हा रूम आणि हा आपला हॉल पण क्लीन केलेला आहे मस्त. बघू शकता जाम दमलो भेंडी. जाम मेहनत केली आज. किचन पण झालं आपलं सॉर्टेड. गॅस पेटवली नाही कारण की आम्ही आता बाहेर जेवायला जाणार. त्याच्यामुळे गॅस पेटवली नाही. आता हा बेडरूम पण क्लिअर झालेला आहे. तर इथं कसं उद्याला झोपायला वगैरे होईल. आता सध्या आम्ही आज हॉलमध्येच झोपणार आहे. तर आता जाऊया आपण बाहेर जेवायला मस्त. तसंच आजचा ब्लॉग मी एकच 2 पार्ट करणार आहे आता या ब्लॉगमध्ये. कारण की जाम मोठी व्हिडिओ होईल. तर सध्या तरी आता आपण जाऊया जेवायला.
आणि उद्या पालखी आहे. पालखीचा ब्लॉग मी वेगळा बनवणार आहे. म्हणजे कसा तो सकाळपासून उद्या 7 वाजल्यापासून देवळात जाऊन येईल, दर्शन घेईन. कोण कोण मित्र भेटूया त्यांना पण आपण. आणि तसंच आपली पोरं पण आता निघतील रात्रीची. त्या पोरं आल्यावर पण मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आलं. तर हे बहुतेक आज निघायचं चाललेला. तर बघूया निघायला तर निघलेत तर नाही अजून तर फोन नाही आला. तर बाहेरचा पण पॅसेज आपला मस्त झुलाबिला क्लीन केलेला आहे. बघा साफसफाई चालू झाली. हां ते उचलत आहे. हा रे प्लॅस्टिक राहिलं आहे. हा बाहेरचा प्लॅस्टिक राहिला तसं ते उचलतं. हां मी प्लॅस्टिक उचलतो आणि दाखवतो तुम्हाला काय चालू. पालना खुल्ला चिल्लर गँग पण आले पालण्यावर बसायला. बघू शकता. आणि साफसफाई खतरनाक चालू झाली. तर आमचा हा प्लॅस्टिक बाहेर पडलेला एक साफ करते बघा. पूर्ण क्लिनिंग. आता आम्ही चाललो वावे नाक्यावर जेवायला. आणि संध्याकाळचे 6 वाजता जेवायला चाललो. नाका हा मस्त मार्केट आहे. तिथे चणे भेटतात. तिथे आमच्या आत्याचं हे आहे फ्रूटचं दुकान. आम्ही आलो आहे गणेश चायनीज. चला इथं झोर घालू. चला हे आमच्या गावचा चायनीज छोटासा. तर आम्ही इथं आलो. नूडल्स आणि चिल्ली ऑर्डर केले जेवायला सध्या. तर बघूया टाईमपास कसा लागतो. जाम भूक लागले. सकाळपासून धूळ काले. आता जरा काहीतरी खातो पोटाला. बरं आहे का पिट्टू? दमलास का नाही? चे नूडल्स आलेले आहेत. तेव्हा पिट्टूने सुरुवात पण केली. चला चिल्ली पण आलेली आहे. भेटू काय ऐकू नाही. जोर घातले मस्त. संभार आलं रे. आता कसं भारी वाटतं ना. फायनली आमचा खाऊन झालेला आहे. तू बरा वाटला का? अजून काय आपण आता बीचवर 18-19 वर्ष आता आम्ही चाललोय आत्ताच्या इथे. राईट लेफ्ट सरळ आपला हाऊस प्रतीकला भेटायला. चुकलं वाटतं. चल आता सरळ वरती चल. तो घर तू बघ. ती 4 व्हीलर बघ प्रत्येक उभी आहे. चुना लागेल. पुढे घे. कुत्र्याजवळ घे. कुत्रा बघ स्वागताला उभा आहे. प्रत्येक आमचा बजरंगबलीचा मंदिर आहे. स्वयंभू दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आमचा. आम्ही पहिला इथं रोज यायचो. म्हणजे आमच्या पप्पांसोबत. पप्पा
काही आम्ही चौघजण यायचे एका गाडीवर. आम्ही टाकीवर बसायचो. नंतर थोड्या वर्षानंतर बहीण टाकीवर बसायचो. आम्ही बसून यायचो चौघ. जाम मजा असते. पूर्ण असं झालं ती झाडं. बाबा तर जाम आठवणी आहेत. मला इथं जागोजागी देऊळ भेटले. राग देऊळ बघा तर कुठली ती सिमरेला नाही कुठली ती सिमरेलाचा रथ बनवलंय. तर देवीचं मंदिर आहे, भारी आहे. इथं पण जायचा प्रयत्न करू उद्या बरं. नंबर आहे. स्लो घे ना किल्ला. शितला देवीला जायचा रस्ता आणि हा आमचा दत्त मंदिर. जाम भारी. राईट मार राईट मार राईट. चौलमध्ये मस्त. तिथं पण मस्त म्हणजे सगळ्यात जुना मार्केट म्हणजे चौल आणि रेवदंडा. तर आपण आता चौलमध्ये आहेत. तिथं घरं पण बघा अशी मस्त जुनी घरं आहेत. हा बघा हा घरचा बघा बसला नळले. सोनाराचा दुकान होता तो. तुम्ही गाडी फास्ट येत नाही म्हणून बघायला नाही भेटला. ठीक आहे. भैरवनाथाचं मंदिर राईट मारायचं भेटतं आपल्याला. भैरवनाथाच्या मंदिराच्या इथून राईट. तर मच्छी शॉप असतं, मच्छीचे दुकानं असतात मस्त. आता आपल्याला बीच लागेल. हा बीचचा शॉर्टकट आहे. हा माझा फेवरेट बीच आहे. म्हणजे आमचा फेवरेट बीच आहे हो रेवदंड्याचा. ही साईड किल्ले. ही साईड म्हणजे कसं आहे इथे जास्त पब्लिक नसते. आरामात तुम्ही कधी पण मस्त करता बिझनेस. तिथे पाठीमागं कॉलेज आहे. तर तुम्ही कधी पण येऊ शकता. तुम्ही इथं बोलत नाही काय नाही आणि कसली गोष्टच नाही. एकदाच एन्जॉय करायची. आणि जवळच आहे पण म्हणजे जास्त आतमध्ये गाडी न्यायची गरज नाही लागत. पण मस्त आहे. तर आलो आपण. बघू शकता जास्त पब्लिक नाही, कोण नाही. एकदम शांत बीच आहे. एकदम नॉर्मल बीच आहे. भरती चालू वाटतं. नाही उलटी चालू आहे. हां लाव चालत जाऊ. तर आलो बघा आपण बीचवर. मस्त ना. आपल्याला सनसेट बघायला तर नाही भेटला. सन गेला खाली. बघू शकता आपण आलोय. आमचे जरा चेहरे हे झालेत, कोमटलेत, दमलोय मजबूत. तरी पण आम्ही फिरतोय. चला झोपू जरा जाऊन नंतर. आता बीचवर थोडा वेळ फिरूया. तर बघा मस्त बोटी बिटी तिथं थोडे फोटो काढूया. तर बोटी आहेत बघा. तर बिट्टूने फोटोशूट चालू पण केला. तुला काय बोलायचं असेल तर बोलू शकतोस तू आपल्या ब्लॉगमध्ये. का काय आला बोल रे काहीतरी. काय पाण्यात जायला मग पहिला आंघोळ करायला इथं झालं असतं ना. हा रे आंघोळ करायला इथं जायला पाहिजे होतं.
दाखव पण घरात वापस तू आलू घेऊन दिलो असतो. जाऊ दे चल तिथं बोटी आहेत. भारी वाटतं बघा पूर्ण असं लाल लाल म्हणजे एक नंबर. खालती पण लाटा आणि वरती पण लाटा. रिलीफ लाईटची रिलीफ मस्त हवा आहे मस्त एक नंबर वाटतं बीचवर. एकटाच आलं शिकली असते तर अजून मजा आली असती अजून मजा गेली असते आपण काय जाऊ दे बॅड लक सगळ्यांचा. तर आपण पाण्याजवळ आलेलो आहे. शपथ पाण्याचा जोर जाम आहे. शकतो तुम्ही खतरनाक वाटतं ना. काय होतं ते काय होता हां अरे वाटतं बघ बीचवर कोणच नाही. अख्खा बीच शामसूम आहे म्हणजे आहेत एक दोन जण आणि अख्खा बीच शांत आहे. तर चिंबोरी आहे जाम मोठी आहे. ही बघ आहे लपले वालूमध्ये. पलाली अरे छोटीच आहे अरे मजा आहे. कबड्डी 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 कबड्डी. आत्ता कशी पकडली बघा. एक चिंबोरी जाम नाटकी करतोय. चावली तर बिट्टू पकडतं का बारकुशीच आहे पानाची का नको जाऊ दे सोड जा बिचारे बाय गुड नाईट. हा लप लप हा जायला आमच्या समोरच लपतंय ना आलाय. हो लपली बघ डोले बाहेर ठेवले. तिच्या डोल्यात वालू जात नाही का अच्छा. डोळ्यांना वॉटरप्रूफ चष्मा सारखा लागलेला लावलेला असतो. अरे आज जाम मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या निघाल्या. जाऊ दे बघ गेली आतमध्ये. आता दमलं बोललं रे दमल्यासारखंच वाटायला लागलं. पहिलाच दमलं पहिलाच झोपलास यायला एक तास झोपलाच आणि या वर्षी बोलते मी दमलो बोलते म्हणून मी तुझी पहिले हे काढून ठेवली व्हिडिओ दमलाच करत. तुम्ही तर माझे बघू तुम्ही चिंबोरी पलाली होती. अरे किती आल्यात बघ ना एक सोडून दोन दोन आहेत बघ त्या फ्रेशांमध्ये. आता येतील बघ पाण्यासोबत इकडे येतात आणि वापस जातात तो. मजा आहे रे यांचीच. टाइमपास म्हणून क्रिकेट खेळतोय. तर रोहित आहे रोहितला बॉलिंग नाही आतमध्ये आहे. हां गेला बॉल खाली. ही आमची होलीचा माल इथं उद्या नाही परवा म्हणजे ही झाल्यावर पालखी झाल्यावर मॅच आहे. तीच प्रॅक्टिस चालू आहे पोरांची. हे बघा हा आमचा जिमखाना जिथं जिम होते पाठीमागं.
खेळायची प्रॅक्टिस चालू आहे आज इथे. उडवला असता माझा. फायनली आम्ही आलोय घरी आता. मस्त जगदी झाले आम्ही आता. बीचवर पूर्ण काळोख पडला पण तिथे जास्त शूट करायला नाही भेटला. पण आता झालं आमचा मस्त कार्यक्रम. आता मस्त घरी आता पण्याने जेवायला बोलवलं. पण्याच्या घरी आता जेवायला जाणार आम्ही थोड्या वेळात. तर तिथून जेवून आलो की मस्त हे लोक पण निघतात तिकडून मुंबईवरनं. त्यांना पण भेटायचं आहे. त्यांच्यासाठी पण थोडा जागलो. तर आता बघूया मॅच. IPL चालू आहे. तर IPLमध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता जाऊया थोड्या वेळात पण्याच्या इथे. नंतर मग आपण ब्लॉग एंड करू का आता. हां चालेल नंतर करू. चला बाय. आम्ही आलो आता पण्याच्या घरी जेवायला. तो पण्या हा आमचा पणे शेट. सगळे लाईक बिक सबस्क्राईब सगळं करतो. मस्त तू काय लाजायला लागलंस लगेच. पाणी आणलं वहिनी उडत. वहिनींनी आज आमच्यासाठी जेवण बघा. आई पण आहे. आणि आई पापड तळते. आई तोपत पापड तळते. हा चल. हे पण आमचा मस्त मेन्यू आहे आजचा. डाळ भात भाजी एक नंबर. सलाड पण बनवले कैरी टाकून. चल जेवायला. चला जेवूया मस्त. आता जेवण झालेलं आमचा. पण्या असतोय. बरा वाटला. एक नंबर आपला जेवण. मस्त जेवण होता. तर चाललो आम्ही वॉकिंगला जेवल्यानंतर. गाव हिंडते जरा. तर बघूया काय काय तयारी. रांगोल्या बिंगोल्या करायला सुरुवात केले वाटतं. तिथून तर दिसत आहेत. हा मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी चालू आहे गावात. बघा मस्त रांगोल्या बिंगोल्या सजवल्यात. आता भाऊच भेटलेले आमचे. दीपेश शेठ, ऋतिक शेठ. ऋतिक तुमची कुठली टीम आहे? आमच्या गावातले डेकोरेटर्स. आता भारी आहे. मजा आहे. परवाची तयारी चालू आहे. पण्या विनय बघ तिथं तयारी चालू आहे. सगळी गावातली पोरं जमलेली आहेत. हा दीपेश आहे. बघू शकता ही तयारी. तर आपण आता देवला गावाला तर हाल येणार आहे. कधी आता तू मला समजलं गावालाच येणार आहे. हा ना गावालाच यायची इच्छा आहे यायला. मला आहे का आता पोराला टाक आपल्या जिल्हा परिषद मध्ये. तेच करते. हा हा ना तसं पण शिकून काय नंतर भेंडी कामच करायचं. इथं मस्त कुठं गाला आहे. 3000 रुपये गाला आहे. मोमोजचं चालू करते. मुंबईला 5-7 रुपये भाडा नाही. हा ना काय केक शॉप टाकला ना स्वतः मजबूत चालेल. एक नंबर सजवलाय देऊळ. बघू शकता. माणूस जन्मल्यापासून माणूस मरत तो मेला तरी त्याचं नाव तर केकच ठेवतो. त्याला बोलत केकला किती डिमांड आला आता. आणि त्या मित्र परिवार मोठा आपला संपला आता आम्ही दमलो. टेबल उचलतोय. पाण्यापाठी आहे. आता देऊला जवळ आलोय आम्ही. मस्त देऊळ सजवलंय तुम्ही बघू शकता. जास्त भारी. इथं उद्याची जेवणाची सोय. उद्या दुपारी तर जेवण असतं म्हणजे पूर्ण गावातल्यांना. हे बघा देऊळ मस्त सजवलं आहे. आणि इथं पण लाईटीची मस्त सोय. हे बघा उद्याच्या जेवणाची तयारी. पाण्या हेल्प करतोय त्याच्यासाठी. हे बघा खूप साऱ्या पाण्याच्या बाटल्या पण जार पण आणलेले आहेत. जाम भारी आहे. इथे उद्या मस्त बैठक जे खालीत बसून मस्त जेवण असणार भारी. का गाव जेवणार इथं. आणि काय बोलतो बाकी.
चला. चला मित्रांनो, आता जाम दमलो आहे. जेवण वगैरे झालं आमचं, जरा राऊंड पण मारला. आता खूप दमलो आहे. उद्या लवकर उठायचं, त्या कारणाने आता आम्ही आराम करायचा प्लॅन केला. आता झोपायचा प्लॅन केला आणि आता मला झोपायचं पण आणि जरा व्हिडिओ एडिट पण करायचं. व्हिडिओ एडिट करून झोपेन. त्याच्यानंतर 1-1.5 तास जाईलच. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये पालखीचं असणार आहे. ते मॉर्निंगपासून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. बरे शॉर्ट काढायचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओला आवडत असेल आणि काय चुकी होत असेल ना तर सांगा कमेंटमध्ये. मी सुधारायचा प्रयत्न करेन. आणि काय, चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.